विठुमाय दुपार मित्रांनो, चला आता आमचा रेस्ट वगैरे झालेला आहे. तर आता आम्ही निघत आहे पुढच्या वाटचालीस बरडला. पहिला एकटाच चालत होतो, 8 कुत्र्यांचं घेरलं, तुम्ही पाहिलं असेल. आता काय करणार, कुत्रे पण नवीन माणूस असला तर भोगणारच, पण कुत्रा बिना पगाराचा सिक्युरिटी करतो, ते महत्वाचं आहे. देव दिसे ठाई ठाई, भक्त तीन भक्ता पायी, सुखालाई आला याहो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर. बोला रामकृष्ण. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला. एक लाइन झाला, एक लाइन करा, एक लाइन, एक लाइन. आज आपला 10वा दिवस आहे, कसं वाटते तुम्हाला? आता काय म्हणायचं, आता 10वा दिवस आहे, पण आता काहीतरी 80 किलोमीटर उरलेले आहे आपल्या पांडुरंगाजवळ जायला. पांडुरंग आपल्याला जवळ बोलवत आहे, मन एकदम खुश आहे, प्रसिद्ध आहे. आता काय म्हणणार, पहिल्यांदा पहिलीच वारी आहे, तुझी पण पहिली वारी आहे, माझी पण पहिली वारी आहे. एकदम वेगळाच अनुभव आणि वेगळीच ऊर्जा, मन एकदम प्रसन्न होत आहे. तुम्हाला कसं वाटत आहे, तुमची पण पहिली वारी आहे? मला तर अजून खूप आनंद होत आहे माऊलीला भेटायला. ते लय वाट बघत आहे माऊलीसाठी. मी असं ऐकायचो का गावातले पहिला वारी करायचे आपली पंढरपूरची, ते असे बोलायचे का 21 नंतर तुम्हाला असं ऊन भेटेल का तुम्हाला चालायला पण नाही जमणार. आम्ही ते रात्री चालतो, पण आपण ते देवी माऊलीच्या कृपेने ते दिवसभर चालत आहे. खरं खरं तुमचं पण म्हणणं खरं आहे. आज मांडवी गल्ली पदयात्रा मंडळ यांची दहीहंडी सुद्धा आहे. आणि खरं एक काय म्हणायचं, विठू माई आम्हाला पावलेलीच आहे. कारण की जिथे ऊन नाही, सगळे वारकरी म्हणतात की आम्हाला या जागेवर कधीच ऊन नाही भेटलं, आणि आपल्याला सावलीच सावली दिलेली आहे. माऊलीने आम्हाला सावलीच दिलेली आहे, प्रत्येक रोडवर, प्रत्येक रस्त्यावर. जिथे पाऊस पाहिजे तिथे पाऊस पडवलेला आहे, जिथे ऊन आलं तिथे सावली दिलेली आहे. अजून आपल्याला काय पाहिजे? खरंच म्हणजे विठुमाई पावलीच मी तर समजतो. तर मित्रांनो, आता आम्ही 2:30 वाजता सुरुवात केलेली, आता आम्ही पोचायलाच आलेलो आहे. म्हणजे 5 किलोमीटर बाकी आहे, ते लवकरच निघतील आमचे. आता आम्ही इथे फलटणमधून निघालो तर सातारामध्ये पोचलेलो आहे, आणि हा पुणे पंढरपूर रोड आहे. त्या रोडवरून आम्ही चालत आहे, आणि क्लायमेट पण एकदम सुंदर दिलेला आहे. आणि मी तर एकदम भाग्यवान आहे, कारण की मी पहिली शिर्डीची वारी केलेली ना, तेव्हा सुद्धा मला 7चे 7 दिवस पाऊस भेटलेला, आणि पंढरपूर पण माझी पहिलीच वारी आहे. आणि आतासुद्धा सेम तसंच चाललेलं आहे. देवा असंच सर्व भक्तांसाठी असंच पाऊस दे, सावली दे, माऊली दे, आणि सर्वांना सुखरूप दर्शनाला घेऊन जा. चला, आणि सुखरूप सर्व आपापल्या घरी हसत खेळत जाऊ दे. राम हरी कृष्ण, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. तुमची किती वारी आहे? पहिलीच वारी आहे. तर कसं वाटतं तुम्हाला? आता पंढरपूर जवळच आहे. तुम्ही कुठून निघाले? आळंदीवरून. किती दिवस झाले? आज 8वा दिवस. अच्छा, 8वा दिवस. तुमचं वय किती आहे मावशी? 60 प्लस मावशीचं वय आहे. बघू शकता डोक्यावर त्याचं सामान, चादर, जेवणाचं सामान स्वतःहून घेऊन चालतात ते, आणि आपलं ते गाडीत असते. मावशीला बघू शकतात तुम्ही, काय आहे ते वारी करतात ते माऊलीसाठी. बघा मित्रांनो, किती कष्ट करतात. स्वतःचं सर्व सामान, सर्व साहित्य सर्व डोक्यावर घेऊन चालणं किती अवघड आहे. पण ती आपली माऊली पंढरपुराजवळ जात आहे. जी पण पंढरपुराकडे काय पण त्यांची इच्छा असेल, ती पंढरपूर त्यांची इच्छा पूर्ण करू दे, हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे.
मित्रांनो, आपला हा पंढरपूरचा आज 10वा दिवस संपलेला आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. गुड नाईट.